चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच आपला जो की IBPS AFO मेन्सचा जो पेपर होता, त्याचा आपला स्कोर कार्ड आपल्याला आलेलं दिसलेलं आहे पहा. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, की फायनल स्कोर किती असेल सर किंवा फायनल कट ऑफ किती असेल? याच्यात इंटरव्ह्यू किती इम्पोर्टंट ठरला जाईल? ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण ह्या 5-6 मिनिटांमध्ये करणार आहेत. आता याच्यामध्ये जो मेन्सचा स्कोर आहे पहा, याची जर रेंज आता मी 5-10 मिनिटापूर्वी बरेचसे मला मेसेज जे आले त्याच्यावरून एक निष्कर्ष आपल्याला जो निघतो, ती जी रेंज असेल पहा मार्क्सची, ती रेंज बऱ्यापैकी एक सेम आपल्याला रेंज दिसते पहा. दुसरं बऱ्याच वेळेस मी सांगत होतो, की इंटरव्ह्यूच्या अगोदर इंटरव्ह्यू हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे, की एका रेंजमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मार्क दिसतात, त्यावेळेस महत्त्वाचा फॅक्टर असतो इंटरव्ह्यू आणि बऱ्याच वेळेस AFOमध्ये इंटरव्ह्यू हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे पहा. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू ज्याला ज्याला गेला असेल, ज्याला चांगल्यापैकी मार्क जर असतील, तर ते 100% तिथं ऑन एन म्हणजे जे एका रेंजमधल्या मार्कामध्ये ते आत म्हणजे सिलेक्ट झालेलं आपल्याला दिसणार आहे. फायनल स्कोरचा जर आपण जर विचार केला, तर थोडासा कट ऑफ जे असेल ते तुमचा वाढलेलाच असेल. प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक 4-5, 4-5 मार्काचा तरी फरक पडलेला आपल्याला दिसू शकतो पहा. आता पाठीमागच्या वर्षीचा आता हे थोडी ब्लर इमेज आहे, पण पाठीमागच्या वर्षीचा जर कट ऑफ जर आपण विचार केला, तर जर तुम्ही SC कॅटेगरी जर पाहिला, तर हा 47.60 आहे, SC कॅटेगरी. त्याच्यानंतर जर तुम्ही STचा जर पाहिला, तर हा 45.67 आहे. ओबीसीचा जर कट ऑफ जर पाहिला तर हा 58.67 आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा जर विचार जर केला तर आपण 57.40 एवढा कट ऑफ लागलेला दिसतो. आणि शेवट UR म्हणजे जे जनरल कॅटेगरी आहे ते 62.27 कट ऑफ आपल्याला गेलेला मागच्या वर्षी दिसतोय पहा. ह्याच्यावरून काय लक्षात येतं? मागच्या वर्षीचा मेन्सचा जर पेपर जर तुम्ही पाहिला आणि या वर्षीचा जर मेन्सचा जर पेपर पाहिला, तर या दोघांमध्ये जर कंपॅरिझन जर केली तर बऱ्यापैकी 2025 चा पेपर हा सोपा वाटतोय. म्हणजेच मार्काची रेंज पण जर पाहिली तर बऱ्यापैकी ही रेंज खूप जास्त प्रमाणात दिसते मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजेच याचा अर्थ होतो, की हा कट ऑफ 100% वाढणार आहे. 100% वाढेल पहा. पण आता तो किती वाढू शकतो हे डिपेंड करतं तुमचे जे इंटरव्ह्यू असतील त्याच्यावरती पहा. कारण इंटरव्ह्यू हा सगळ्यात महत्त्वाचा रोल तिथं प्ले करेल. याचं कारण असं, जर आपण थोडं एनालिसिस जर केलं हे कट ऑफच्या मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं थोडंसं जे आपण स्कोर आलेलं त्याचं जर समजा एनालिसिस जर केलं, तर आता तुम्ही जर पाहिलं असेल हा 24चाच लिहिलाय. आता पाहिलं असेल की जी काही रेंज असेल पहा, जर मुलांची रेंज जर तुम्ही पाहिली, तर ही जी रेंज असेल, ही रेंज बऱ्यापैकी 37 ते 40 या टप्प्यामध्ये आपल्याला मार्क पडलेले दिसतात. 37 ते 40 अशी रेंज आहे. हे तरी मी आकडा 3 ने वाढवलाय. पण रेंज अशी आहे 38.50, 39, 39.5 म्हणजे 39.50, 40, 40.5 म्हणजेच 0.55 मार्कावरून तुमचे जे गॅप असेल, तो गॅप आपल्याला दिसतोय. मग अशा टायमिंगला काय होतं, तर अशा टायमिंगला जे इंटरव्ह्यू असेल ना, तो इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. मग आपल्याला जो इंटरव्ह्यू गेला असेल पहा तुम्ही, जे का जसा दिला असेल, याच्यावरून आपल्याला एक अंदाज लागत असतो. पण इंटरव्ह्यूमध्ये काहीही फिक्स नसते. तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, की तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला गेला आणि तुम्हाला मार्क कमी दिलेले आहेत पहा. त्यांना जर तुमचं काही गोष्टी आवडल्या नाही, तर तिथं मार्कही कमी केलेले आपल्याला दिसलेले आहेत. कारण मी मागच्या वर्षी पाहिलेलं आहे, 20-20 मार्काची तुमची कट ऑफ पेक्षा लीड आहे. तरी पण त्याला 8 किंवा 9 मार्क दिल्यामुळे ते फायनल कट ऑफ मध्ये बसलेला नाही. म्हणजे फायनल सिलेक्शन त्याचं झालेलं आपल्याला दिसत नाही पहा. म्हणजेच इथं तुम्हाला आता हे जे 40 प्लस सर मग 40 प्लस वाल्यांचं काय होईल? बऱ्याच जणांचं असं मत असतं, की सर 40 प्लस वाल्यांचं फिक्सच होईल. माझ्याकडे जे काही मेसेजेस वगैरे आलेत, त्याच्यामध्ये 40 प्लस जे असेल ते कमीत कमी 10 ते 15 पोरं असतील पहा. आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्कोर जे असेल ते जवळपास एक 44-45 पर्यंत मला असं वाटतंय तिथं आहे. 45 पर्यंत आहे वाटतंय. तर मग एवढ्या स्कोर वाल्यांनी किंवा 40 प्लस वाल्यांनी निवांत राहावं का सर? म्हणजे त्याला काही असं त्याला असं वाटून नाही द्यायचं की सिलेक्शन होणारच नाही बुवा, फिक्सच सिलेक्शन आहे, असं नाही. हे मी पहिल्यांदाच सांगतोय, की असं काहीच समजू नका. आपला जो काही अभ्यास करताय तुम्ही, तो अभ्यास तिथं सुरू ठेवा. तुमचा OICLचा पेपर आहे त्याचा अभ्यास सुरू ठेवा. कारण
मी असे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत, ज्यांना हेच तुम्हाला आत्ताचे एक्झाम्पल सांगतो. 20 मार्काची लीड असून त्याला इंटरव्ह्यूमध्ये 8-9 मार्क दिल्यामुळे त्याचा फायनल रिझल्ट नाही आलेला. मागच्या वर्षीच नाही, तर हे त्याच्या पाठीमागं पण आपल्याला दिसलेलं आहे, की आपल्याला जरी स्कोर चांगला असेल, पण इंटरव्ह्यूमध्ये जर मार्क जर कमी जर भेटले, तर तिथं आपला स्कोर जो असेल ते स्कोर कमी. सर मग मी इंटरव्ह्यू तर चांगला दिलेला आहे, पण इंटरव्ह्यूला मार्क किती देताल, किती दिले असतील, हे सगळं डिपेंड करतं त्या पॅनलवरती पहा. तुम्ही कोणीच असे ठरवणारे कोणीच नाहीये, की मला एवढे-एवढे मार्क फिक्सच पडणार आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू इथं महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे, की याचा जास्त विचार करत बसू नका. जे काही तुमचे मार्क्स आले असतील, मार्क आले, त्याच्यानंतर जो काही फायनल कट ऑफ लागेल ते लागेल. कारण माझं मत असं आहे, की मागच्या वर्षीपेक्षा एक 4-4 ते 5-5 मार्कनी कट ऑफ वाढू शकतो प्रत्येक कॅटेगरीचा किंवा ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल पहा. ह्यांचा जो कट ऑफ असेल 3, 4, 4, 5 अशा मार्कांनी तिथं वाढू शकतो. आता ह्यो कट ऑफ जर मागच्या वर्षी 62 होता, 4-5 मार्क म्हणले, तर जवळपास हे जे मार्क्स असतील पहा, हे 70च्या आसपास किंवा 68-69च्या आसपास तिथं गेलेला आपल्याला दिसू शकतो पहा. त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. कारण इंटरव्ह्यू गेम चेंजर असणार इथं. ठीक? तर म्हणून याचा जास्त विचार करत बसू नका. आपलं जे काही पुढचं टार्गेट्स असतील याच्यामध्ये आता एक्झाम तर संपत आलेले आहेत. पण काही काहींचे म्हणजेच इथं जे काही तुमचे OICLचा पेपर असेल पहा, हे OICLचा पेपर तुम्ही चांगल्यापैकी द्या. तो एक चांगला चान्स आपल्याकडे आहे. काहींचं LIC-AAO मेन्स असेल पहा, तिथं तयारी व्यवस्थित करा. म्हणजेच विनाकारण जे काही असेल पहा, ह्याचं नंतर काय होईल, काय नाही ह्या चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्याला जे पडलेत ते पडलेत, ते बदलू शकत नाही आता. आपण फक्त टार्गेट जे असेल ते समोरचे टार्गेट ठेवा आणि तिथं तयारीला लागा. मग आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचे बँक ऑफ बडोदा असेल, त्याच्यानंतर ज्याचे NICL AO असेल, ह्यांचे इंटरव्ह्यू जे असतील पहा आता सध्या सुरू आहेत. त्याचं प्रिपरेशन आपण घेतोय. तर इंटरव्ह्यू हा महत्त्वाचा असतो, हे वारंवार सांगतोय. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जे काही मार्क्स असतील ते जर चांगले घेतले तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले असतात. म्हणून इंटरव्ह्यू हा पार्ट कधीच लाईटली घेऊ नका. भले ते कुठलाही इंटरव्ह्यू असू द्या. इंटरव्ह्यू प्रॉपर दिला गेला पाहिजे पहा. ठीक? तर हे असतील याच्याबद्दल आजचं जे काही स्कोर कार्ड आलेलं आहे त्याच्याबद्दल हे थोडंसं छोटंसं एनालिसिस आहे. याच्यामधून शेवटचं सांगतोय, की शेवटचं जी एक गोष्ट याच्यात निष्कर्ष निघतोय, ते म्हणजेच तुमचे पुढचे जे टार्गेट्स असतील त्याच्यावर जास्त फोकस करा. मॅक्सिमम फोकस या पुढच्या एक्झामवर असला पाहिजे, ना की या चर्चेवरती पहा. ठीक आहे. रेंज ही अशीच असणार आहे जास्तीत जास्त आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याला इंटरव्ह्यू चांगला गेला त्याचं सिलेक्शनचे चान्सेसही जास्त असणार आहे. ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. जे काही सुरू आहे ते सुरू ठेवायचं. विनाकारण चर्चा करत बसायचं नाही. आपल्याला जे समोर दिसतंय त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ठीक. हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.